आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे ज्येष्ठ पौर्णिमा, म्हणजेच उद्या आहे वटपौर्णिमा। उद्याचा दिवस प्रत्येक महिलेसाठी हा खास आहे। उद्याच्या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि आपल्या सौभाग्यासाठी ती प्रार्थना करत असते, व्रत उपवास करत असते आणि वडाच्या झाडाचे मनोभावे पूजन करते आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करत असते। तर बघा, पौर्णिमेचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करायला कधीही महिलांनी विसरू नये। कारण बघा, जे काही सुख समृद्धी भरभराट आपल्या घरामध्ये येते ती सर्व आपल्या कुलदेवीमुळे होत असते। त्यामुळे इतर दिवशी जरी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी सेवा केली नाही तरी देखील दर महिन्याला येणारी जी पौर्णिमा आहे तर प्रत्येक पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची ही सेवा आपण करायची आहे। फक्त आपल्याला आपल्या कुलदेवीला 1 ते 2 वस्तू आपल्याला अर्पण करायच्यात। बघा, ह्याने खूप छान फरक पडतो। आपण म्हणतो ना, आमची कामं सतत अडकत आहेत, कशात आम्हाला यश मिळत नाही आहे, मुलांच्या प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहेत, मुलांची शिक्षण पूर्ण होत नाही आहेत किंवा मुलांना नोकरी लागत नाही आहे, लग्न जुळत नाही आहे, संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा पतीच्या कामामध्ये त्यांना यश मिळत नाही आहे, भरभराट होत नाही आहे, कितीही राबलो तरी त्याला यश मिळत नाही, काय करावं, काय चुकतं आहे आमच्याकडून, आम्ही सगळं करतोय पण होत नाही आहे। तर बघा, कुठेतरी आपण कुलदेवीची सेवा करायला कमी तर पडत नाही ना, याचा थोडंसं तुम्ही विचार करा आणि नक्कीच तुम्ही उद्याच्या पौर्णिमेपासून हा उपाय करायला सुरुवात करा। उद्याच्या पौर्णिमेला नाही जमलं, तुम्हाला जर वेळ असेल तर अवश्य तुम्ही मंगळवार किंवा मग शुक्रवार ठरवून ठेवा आणि तुम्ही मंगळवारी शुक्रवारी देखील ही सेवा करू शकता। आणि त्याचबरोबर दर महिन्याला जी पौर्णिमा येते त्या प्रत्येक पौर्णिमेला ही सेवा तुम्ही चुकवू नका। तुम्हाला काही दिवसात फरक खूप चांगला जाणवेल। घरामध्ये सुखसमृद्धी येत आहे, बरकत येत आहे, त्याचबरोबर पैसा टिकत आहे, अडलेली कामं मार्गी लागत आहेत, सगळी जी विघ्न आलेली आहेत ते दूर होत आहे, कर्ज असेल तर ते दूर होत आहे। तुम्हाला याचा अनुभव स्वतः येईल। तुम्ही हा उपाय करून बघा। तर उद्या पौर्णिमा आहे, वटपौर्णिमा आहे, तर आपल्याला कुलदेवीसाठीचा हा उपाय करायचा आहे। खूप सोपा उपाय आहे, महिलांनी केला तर खूप छान। महिलांनी जेव्हा आपल्या कुलदेवीसाठी सेवा करतात तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप चांगलं मिळत असतं। पण काही कारणांमुळे जर महिलांना शक्य नसेल तर घरातील पुरुषांनी देखील हा उपाय तुम्ही उद्या करू शकता। शक्यतो महिलांनी केला तर खूप चांगला आहे। तर बघा, काय करायचे, आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक जर असेल तर त्या फोटोसमोर, मूर्तीसमोर किंवा टाकासमोर बसायचे। याच्यापैकी काही जर तुमच्या घरात नसेल, एक सुपारी घ्या, स्वच्छ धुवून घ्या, त्या सुपारीला अभिषेक करा दुधाने, पाण्याने आणि आपली कुलदेवी समजून ती सुपारी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता लाल वस्त्रावरती। त्यानंतर बघा, हळद कुंकू व्हायचे त्या टाकाला, मूर्तीला, फोटोला किंवा त्या सुपारीला आणि तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचं नामस्मरण करायचे। तुम्हाला समजा माहीत नाही आहे कुलदेवीचा जप माहीत नाही तर 99 मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे। म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा 99 मंत्र आहे, तो तुम्ही त्याचा जप करायचा आहे। आणि तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि 2 विड्याची पानं घेऊन त्याला थोडासा चुना, कात लावायचा आहे, त्यामध्ये 2 लवंगा ठेवायच्या आहेत, 2 वेलची ठेवायच्या आहेत, खडीसाखर किंवा गुलकंद ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे विडा तयार करून त्यामध्ये एक लवंग खोचायची आहे, म्हणजे विडा तयार होईल आणि तो असा उलगडणार नाही। आणि असा विडा तयार करायचा आहे आणि आपल्या देवघरामध्येच कुलदेवीच्या टाकासमोर, मूर्तीसमोर, फोटोसमोर किंवा त्या सुपारीसमोर तुम्हाला हा विडा अर्पण करायचा आहे। बघा, जर तुम्ही हा उपाय दर पौर्णिमेला करत असाल किंवा मंगळवारी शुक्रवारी करणार असाल, घरामध्ये एक छोटीशी चुन्याची डबी आणून ठेवा, तुम्ही काथ थोडासा आणून ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही विडा तयार करू शकता। त्यामध्ये आपल्याला लवंग 2 किंवा 4 घ्या किंवा
वेलची पण तुम्ही 2 किंवा 4 घेऊ शकता, असं काही नाही 2च वापरावं. पण हे साहित्य वापरायचं आहे तुम्हाला. गुलकंद असेल तर अवश्य गुलकंद वापरा, नाही तर आपली जी साखर असते ती ठेवायची आहे. आणि असा विडा तुम्हाला सुपारी टाकून त्यामध्ये तयार करायचा आहे आणि तिथे देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला एक गजरा अर्पण करायचा आहे. अवश्य उद्याच्या दिवशी गजरा हा आणायचा आहे आणि तो तुम्हाला अर्पण करायचा आहे. लाल फूल वाहिलं तरी चालेल, पण शक्यतो वेणी किंवा गजरा उद्या अवश्य कुलदेवीला अर्पण करा. किंवा काहीच नसेल फोटो वगैरे तर मी मगाशी सांगितलं जी सुपारी ठेवलेली आहे तिथे तुम्ही तो गजरा अर्पण करा. तर बघा, या 2 खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत, गजरा आणि विडा. अवश्य तुम्ही ते कुलदेवीला अर्पण करा. आता बघा, आपण पौर्णिमेला शक्यतो आपल्या कुलदेवीला काही ना काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्ही जर पुरणपोळी करत असाल तर नक्की पुरणपोळीचं नैवेद्य तुम्ही दाखवा. पण पुरणपोळी करणं प्रत्येक वेळी शक्य नसतं. तर काय करायचं, पौर्णिमेच्या दिवशी थोडा गूळ घ्या आणि त्याचबरोबर थोडेसे फुटाणे घ्या आणि असा तरी नैवेद्य तुम्ही अवश्य तुमच्या कुलदेवीसमोर दाखवायचा आहे. तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे आणि आपल्या कुलदेवांसमोर पण हा नैवेद्य ठेवला तरीही चालेल. आणि बघा, ही सेवा झाली. आता हे अर्पण केलं, काय करायचं, थोडासा कापूर घ्यायचा वाटीमध्ये नाहीतर पणतीमध्ये. 2 कापराच्या वड्या घ्या, त्या जाळा, त्यामध्ये 2 लवंगा टाका आणि त्या लवंगा जळत आहेत तोपर्यंत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा जो नवारणव मंत्र आहे मी आत्ता सांगितला, त्या नवारणव मंत्राचा जप होईल तेवढा करायचा. 108 वेळा करा. तुम्हाला जमत असेल तेवढा वेळा करा, पण अवश्य हा जप पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. ही कुलदेवीची उच्च कोटीची सेवा आहे. तर अशा प्रकारे लवंगा जाळून आपल्याला असा हा जप करायचा आहे. देवघरासमोर बसूनच करायचा. याचा धूर तुम्ही घरामध्ये पसरवला आणि नामस्मरण सुरू ठेवलं तरीही चालेल. त्याचबरोबर पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी अवश्य भरा. आपल्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन भरणं शक्य असेल तिथे जा तुम्ही आणि कुलदेवीची ओटी तुम्ही भरा. साडी, त्याचबरोबर खण, नारळ याने आपल्याला माहीत आहे की ओटी कशी भरायची असते. तर हे तुम्ही भरायचं, अशी ओटी भरायची आहे. पण प्रत्येक वेळेला शक्य होत नाही पौर्णिमेला कुलदेवीच्या ठिकाणी जाणं. मग काय करायचं, आपलं जे देवघर आहे त्याच्यासमोरच आपल्या कुलदेवीचा टाक, मूर्ती, फोटो किंवा जी सुपारी ठेवलेली आहे तिथे आपली कुलदेवी आहे असं समजूनच आपण काय करायचं आहे, तिथे कुलदेवीची आपल्या ओटी भरायची आहे. मग तुम्ही साडीची ओटी भरा किंवा फक्त ब्लाऊज पीस आहे, नारळ आहे तो ठेवा, एखादं फळ ठेवा, केळी ठेवा आणि गजरा, वेणी त्यामध्ये ठेवा. आणि अशा प्रकारे गव्हाची ओटी भरायची आहे आपल्याला. तांदळाने भरली तरी चालेल, पण जर गहू असतील तर अवश्य तुम्ही गव्हाने ओटी भरा. आणि उद्या वटपौर्णिमेला कुलदेवीची ओटी भरत असताना शक्यतो ती गव्हाने भरा. आणि बघा, उद्या काही वेळ तिथे ही ओटी राहू द्यात आणि तुम्ही नंतर संध्याकाळच्या वेळेला एखाद्या सवाशीण महिलेला बोलवून ती ओटी तिला देऊ शकता, त्या महिलेला. आता बघा, उद्या वटपौर्णिमा आहे त्यामुळे कुलदेवीची ओटी भरत असताना पण त्यामध्ये आंबा ठेवायला विसरू नका. आणि जेव्हाही तुम्ही एखाद्या सवाशीण स्त्रीला द्याल ओटी तर पूर्ण ओटी त्या सवाशीण स्त्रीला द्यायची आहे. एखादी भेटवस्तू तुम्ही देऊ शकता तिला, एखादं शृंगाराचं साहित्य तिला देऊ शकता. आणि बघा, मगाशी जे मी सांगितलं की विडा आणि गजरा अर्पण करायचा आहे, तर थोड्या वेळाने काय करायचं, तो विडा आपण घरातल्यांनीच खाऊन टाकायचा आहे. किंवा खाणं शक्य नसेल तर तो वाहत्या पाण्यामध्येच प्रवाहित करा. कुठेतरी दुसरीकडे फेकून दिलाय असं करू नका. एक तर स्वतः घरातील सदस्यांनी तो खाऊन टाकायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. आणि जो गजरा आहे तो घरातील महिलांनी स्वतः केसामध्ये माळायचा आहे. तर असा हा उपाय आहे. उद्या पौर्णिमेला अवश्य महिलांनी आपल्या कुलदेवीची ही सेवा करायला विसरू नका. आणि ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा दर पौर्णिमेला केली जाते त्या घरामध्ये कुठल्याच अडचणी नावाला देखील उरत नाही. सुख, समृद्धी सर्व काही त्या घरामध्ये नांदत असतं. तर अवश्य हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.